नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचे अतिशय चविष्ट असे दाथर वडे किंवा पान वड्यांची रेसिपी। प्रोटीन रिच असे हे वडे आहे। आजी पणजीच्या काळातील पारंपरिक रेसिपी आहे, खूप पौष्टिक असतात। चला तर मग बघूयात आता याची कृती। दाथर वडे किंवा पान वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी उडीद डाळ। मी या ठिकाणी अनपॉलिश उडीद डाळ घेणार आहे। हे बघा कुठे कुठे याला उडदाची साल देखील आहे। गावरान अनपॉलिश उडीद डाळीचे हे वडे खूप मस्त होतात। यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 टेबलस्पून मूग डाळ आणि 1 टेबलस्पून चना डाळ, हरभऱ्याची डाळ घालायची आहे। यामध्ये पाणी घालून 1-2 वेळा डाळी स्वच्छ धुवून घेऊ। शक्यतो ऑर्गॅनिक डाळी वापरा, अनपॉलिश। हे बघा, ही उडदाची जी साल आहे ही आपण काढून टाकूया। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया। आणि झाकण ठेवून साधारण 4 तासासाठी ह्या डाळी व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता डाळी व्यवस्थित भिजल्या आहे। आता ह्यातील पाणी आपण निथळवून घेऊ। इथे या चाळणीवर आपल्याला ही उडदाची डाळ निथळवून घ्यायची आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी या चाळणीमध्येच अशी निथळत ठेवूया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या आहे। 1 इंच आल्याचे तुकडे, चवीनुसार हिरवी मिरची घालणार आहे, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशोप घालणार आहे, 1 टीस्पून अख्खे धणे घालणार आहे। आणि आपल्याला हे मिक्सरला थोडं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, मिरची आणि मसाले व्यवस्थित वाटून झाले आहे। आता यामध्ये ही निथळलेली डाळ घालूया। डाळ जास्त आहे त्यामुळे 2 बॅच मध्ये मी ही बारीक करणार आहे। आता यामध्ये पाणी न घालता किंवा अगदी आवश्यकता असेल तर थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। यामध्ये खूप पाणी घालू नका, वडे थापता यायला हवे। प्लस मोडला आणि चमच्यानी वर खाली करत डाळ वाटून घ्या। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित वाटून झालं आहे, बारीक वाटून झालं आहे। आणि हे सैलसर नाही, यामध्ये मी थोडंही पाणी न घालता ही डाळ वाटली आहे। आता आपण ही काढून घेऊ आणि उरलेली डाळ देखील अशीच वाटून घेऊया। सर्व डाळ वाटून झाली आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया, अर्धा टीस्पून हिंग, अगदी चिमूटभर हळद घालणार आहे आणि थोडी कोथिंबीर। हे सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। वडे करायच्या आयत्या वेळी आपल्याला यामध्ये मीठ कालवायचं आहे। आधीपासून कालवून ठेवू नका, डाळ सैलसर होऊन जाते। तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे। हे व्यवस्थित फेटून घ्या म्हणजे छान हलकं होईल। आता आपल्याला हे वडे वाफवण्यासाठी इथे केळीची पानं लागणार आहेत। केळीचं पान मी ह्या प्रकारे चौकोनांमध्ये कापून घेतलं आहे। दाथर वडे हे वाफवलेले वडे आहेत, यामध्ये तेलाचा अंश नसतो। फक्त ह्या पानांना लावायला आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे, म्हणजे वडे पटकन सुटतील। तुम्ही केळीची पानं, पळसाची पानं वापरू शकता। अगदी हळदीच्या पानामध्ये देखील हे वडे छान होतात। पूर्वीच्या काळी हे दाथर वडे चारावर केले जायचे, म्हणजे जो आपला वाळलेल्या ज्वारीचा किंवा मक्याचा जो चारा असतो तो चारा एका मोठ्या कढईमध्ये टाकून
त्यामध्ये पाणी घालून त्यावर कापड टाकून हे दाथर वडे करायचे। ह्याच्या चाऱ्यावर कापड टाकून वाफवल्या जायचं, त्याला दाथर असं म्हणायचे, म्हणून ह्या वड्यांना दाथर वडे असं नाव आहे। आजकाल चारा अवेलेबल होत नाही, त्यामुळे बरेच जण या प्रकारे पानांवर करतात आणि तुम्ही अगदी इडली पात्रामध्ये देखील करू शकता। तुमच्याकडे जर कुठलेच पानं मिळाले नाही तर तुम्ही हे इडली पात्रामध्ये देखील हे वडे करू शकतात। त्याला थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे वडे खाली चिटकणार नाही। पण पानांमध्ये जर केलं तर पानांची चव खूप छान येते, पळसाच्या पानांची देखील चव छान येते, केळीच्या पानांमध्ये किंवा हळदीच्या पानांमध्ये हे करू शकता। आणि दाथरची तर चव खूपच छान येते। जो चारा असतो ज्वारीचा आणि मक्याचा त्यावर ते करतात। हे बघा, याला आता थोडं तेल ग्रीस करून घेतलं आहे। इथे एखाद्या प्लास्टिकच्या शीटवरती किंवा असं पानांवरती आपल्याला वडा थापून घ्यायचा आहे। त्यासाठी पाण्याने हात ओला करा आणि या वड्याच्या मिश्रणातील थोडं मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे। उडदाची डाळ असते ती थोडी चिकट असते, पाण्याने हात ओला करून घेतला म्हणजे चिटकत नाही। आता आपल्याला हे थोडा पाण्याचा हात लावून एकसारखं थापून घ्यायचं आहे। खूप पातळ करू नका पण खूप जाड देखील नको, मध्यम आकारामध्ये थापा। याला मधोमध एक छिद्र पाडूया या प्रकारे आणि आता हा वडा आपण सोडवून घेऊ आणि ह्या तेल लावलेल्या पानावर आपल्याला आता हे वडे या प्रकारे अरेंज करून घ्यायचे आहे। पुन्हा एक दाखवते, पाण्याने हात ओला करून घ्या, ह्यातील थोडंसं मिश्रण घ्या, हातावर गोल करू आणि इथे पानावर आपल्याला हा थापून घ्यायचा आहे। हाताने असा एकसारखा करा। आपल्या पारंपरिक रेसिपीजला उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे। अजूनही खानदेश आणि वराडामध्ये आवर्जून हे दाथर वडे बनवतात। ताकाच्या गरमागरम कढी बरोबर किंवा आमसुलाच्या कढी बरोबर शेंगदाण्याचं तेल घालून हे वडे खातात। हे बघा, या प्रकारे सोडवून घेतल्यानंतर इथे आपल्याला हे या प्रकारे अरेंज करून घ्यायचे आहे। तुम्ही अगदी चाळणीला तेल लावून त्यावर सुती कपडा ओला करून घालून त्यावर देखील हे वडे वाफवू शकता। हे बघा, या प्रकारे तेल लावलेल्या इडली पात्रामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहे। असे सर्व वडे मी करून घेते। सर्व वडे थापून झाले आहे। आता हे केळीच्या पानातील वडे आपण अजून पानाने झाकून घेऊया। वरची बाजू देखील याची व्यवस्थित अशी झाकून घ्या या प्रकारे। वडे वाफवण्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यावर ही प्लेट ठेवूया। ही पानांची देखील प्लेट मी इथेच ठेवत आहे। यावर झाकण ठेवू आणि मध्यम ते मोठ्या गॅसवर साधारण 15 मिनिटांसाठी आपल्याला हे वडे वाफवून घ्यायचे आहे। हे बघा, साधारण 15 मिनिटांनंतर आपण बघूया, वडे मस्त वाफवले गेले आहे। आता आपण हे काढून घेऊया आणि थोडं थंड करून घेऊ। हे बघा, जरा वाफ गेल्यानंतर हे वडे मी तुम्हाला सोडवून दाखवते। पानावरचे वडे अगदी सहज सुटत आहे या प्रकारे। हे इडली पात्रातले वडे काढण्यासाठी असा पातळ एखादा चमचा किंवा भात वाटणी घ्या, त्यांनी आपल्याला या प्रकारे हे सोडवून घ्यायचे आहे। हे बघा, हे वडे देखील खाली बघा छान स्पंजी असे हे वडे झाले आहे। असे सर्व वडे मी आता सोडवून घेते। गरमागरम चविष्ट आणि खूप पौष्टिक असे दाथर वडे तयार। यावर थोडं कोथिंबीर घालून आपण गार्निश करूया आणि शेंगदाण्याचं कच्चं तेल, हे शेंगदाण्याच्या तेलाने ह्याची चव खूप वाढते। आपण आतमध्ये अजिबात यावर तेल घातलं नाहीये। जे डाएट करणारे व्यक्ती आहे त्यांनी तेल नाही घातलं तरी चालेल। हे गरमागरम दाथर वडे आपल्याला ताकाच्या गरमागरम कढी बरोबर किंवा आमसुलाच्या कढी बरोबर खायचे असतात पारंपरिक पद्धतीने, तर ते याच प्रकारे कढी बरोबर खातात। तुम्हाला मी हा एक वडा फोडून दाखवते। हे बघा, खूप सॉफ्ट आणि लुसलुशीत असे हे वडे आहे। आतमध्ये देखील बघा खूप चविष्ट लागतात।
तुम्ही या प्रकारे दाथरवडे नक्की करून बघा। आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा कणिक, गुळ आणि खसखशीच्या शिऱ्याची रेसिपी। हा शिरा बाळंतिणीसाठी सुद्धा अतिशय लाभदायक असतो। चला तर मग बघूयात आता याची कृती। कणकेचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी कणिक किंवा गव्हाचं पीठ। या ठिकाणी मी किंचित जाळसर पीठ वापरणार आहे। तुम्ही जर नेहमीच्या पोळीच्या कणकेचा शिरा बनवला तर तो चिकट होतो व तोंडामध्ये चिटकतो, त्यामुळे नेहमी करता अशी जाडसर कणिक वापरा। कुठलाही गिरणीवाला ही जाडसर कणिक दळून देतो। साधारण 1 वाटी किसलेला गुळ, गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। साधारण अर्धी वाटी साजूक तूप, 1 टेबलस्पून खसखस, पाव टीस्पून वेलची पूड आणि 1 मोठी चिमूट जायफळाची पूड। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये गुळ घालूया। गुळामध्ये आपण 2 वाटी पाणी घालूया। ज्या वाटीने तुम्ही कणिक मोजून घेतली आहे त्या वाटीने सगळं साहित्य मोजून घ्या, म्हणजे अंदाज चुकणार नाही। आणि आता हे मिश्रण आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। शिरा भाजण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला गुळाचं मिश्रण सुद्धा थोडं मंद गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलं आहे, म्हणजे जोपर्यंत आपली कणिक भाजून होते तोपर्यंत गुळ सुद्धा विरघळेल। यामध्ये तूप घालूया, यामध्ये गव्हाचं पीठ घालूया, आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे खमंग भाजायचं आहे। रव्याच्या शिऱ्यापेक्षा कणकेचा शिरा हा चवीला अधिक खमंग लागतो आणि पौष्टिक सुद्धा असतो। मी या शिऱ्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रुट्स घालत नाही, पण तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे यामध्ये घालू शकता। आणि बाळंतिणीसाठी जर शिरा बनवणार असाल तर यामध्ये थोडी सुंठ पावडर सुद्धा तुम्ही घालू शकता। बाळंतिणीला सकाळी सकाळी तुम्ही या शिऱ्याचा नाश्ता द्या, यानी पोट पण भरतं आणि झोप सुद्धा शांत लागते। तुम्ही बघू शकता गव्हाचं पीठ अगदी हलक्या तांबूस रंगावर भाजून झालं। आता यामध्ये खसखस सुद्धा घालूया आणि आणखी थोड्या वेळासाठी हे परतून घेऊ। तुम्ही बघू शकता हे अगदी खमंग भाजून झालं। हे बघा असं उलटण्यावर टाकल्यावर ते पटकन खाली पडतंय, म्हणजे कणिक अगदी व्यवस्थित भाजून झाली। आता यामध्ये गुळाचं पाणी आपल्याला गाळून घालायचं आहे। गुळामध्ये बऱ्याचशा इम्प्युरिटीज असतात, त्यामुळे शक्यतो हे पाणी गाळून घ्या। हे बघा व्यवस्थित मिक्स करा। शक्यतो 1 वाटी कणकेला आणि 1 वाटी गुळाला पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं, पण कणिक जर एखाद्या वेळी जास्त जाडसर असेल आणि शिरा जर कोरडा वाटत असेल तर गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता। यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊ। हे बघा अगदी व्यवस्थित शिजला आणि कडेला तूप सुद्धा सुटलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। सर्वात शेवटी वेलचीची पूड, जायफळाची पूड घालूया
अतिशय चविष्ट असा कणिक, खसखस आणि गुळाचा शिरा तयार। तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर हा खूप सॉफ्ट आहे। सकाळच्या वेळी मुलांना नाश्त्यासाठी द्या, तुम्ही सुद्धा घासभर खा, म्हणजे एनर्जी अगदी छान टिकून राहील। तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात अतिशय खमंग आणि चटपटीत असे तांबड्या भोपळ्याचे वड्यांची रेसिपी। पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे वडे खायला खूप मस्त लागतात, चविष्ट लागतात। तांबडा भोपळा, लाल भोपळा, गंगाफळ, काशीफळ, कोहळा, डांगर अशा विविध नावांनी हा तांबडा भोपळा ओळखला जातो। तुम्ही याला काय म्हणतात हे देखील मला कळवा। चला तर मग बघूयात आता याची कृती। वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो हा तांबडा भोपळा। सर्वप्रथम ह्या तांबड्या भोपळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। चाकूच्या साहाय्याने आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे। भोपळा मी आधीच धुवून घेतला होता। हे बघा या प्रकारे वरचे वर ही साल काढून घ्या। इथे किसणीवर आता आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे। तांबड्या भोपळ्याचे घारगे किंवा बोंड आपण नेहमीच बनवतो, पण हे वडे देखील करून बघा, खूप मस्त लागतात। हे बघा या प्रकारे हा भोपळा आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचा आहे। भोपळा किसून झाला, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे। चवीनुसार हिरवी मिरची, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून अख्खे धणे घेणार आहे आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे। थोडी ओबळधोबळ पेस्ट केली तरी चालेल, दाताखाली खूप छान वाटतात हे सर्व मसाले वाटून झाले। आता आपल्याला ही पेस्ट भोपळ्यामध्ये घालायची आहे। त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहे, चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग, 1.5 टेबलस्पून दही घालणार आहे। खूप आंबट नाही, ताजं असं दही घाला, ह्यानी वडे खूप छान होतात, पोकळ असे। चवीनुसार मीठ घालूया। कोथिंबीर। आता आपल्याला हे हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि मीठ आणि दही घातल्यामुळे या भोपळ्याला देखील पाणी सुटलं आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घालायचं आहे आणि हे 1 वाटी तांदळाचं पीठ आहे। थोडं थोडं आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं आहे। यामध्ये सहज मावेल असं पीठ आपल्याला घालायचं आहे। शक्यतो पाणी घालू नका, पण पीठ एखाद्या वेळी जर जास्त पडलं तर मग पाण्याचा हात लावावा लागू शकतो। हे व्यवस्थित बाइंड देखील व्हायला हवं। हाताने या प्रकारे असं दाबून आपल्याला हे मळायचं आहे। हे बघा थोडं थोडं पीठ घालत जा। पूर्ण 1 वाटी पीठ मला लागलं आहे। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करू। हाताने व्यवस्थित मळलं की याला आपोआप पाणी सुटतं, शक्यतो पाणी लावायची आवश्यकता नाही। हे बघा हे व्यवस्थित मळून झालं आणि अगदी मऊ आहे, असं सॉफ्ट झालं आहे। याला पाणी वगैरे लावायची आवश्यकता पडली नाही, भोपळ्याच्या ओलसरपणामुळेच हे व्यवस्थित भिजलं आहे। तांदूळाचं पीठ तेवढंच घाला जेवढं यामध्ये बसेल। आता आपल्याला लगेचच हे वडे तळायला घ्यायचे आहे। तुम्ही हे जर जास्त वेळासाठी भिजवून ठेवलं तर हे अजून सैल होत जातं, मग आणखी पीठ त्यामध्ये ऍड करावं लागतं, त्यामुळे लगेचच तळायला घेऊया। आता आपण वडे थापून घेऊ, त्यासाठी पाण्याने हात ओला करूया आणि यातील मिश्रणाचा थोडा गोळा घेऊ। तुम्हाला लहान मोठे कशा आकाराचे वडे हवे त्यानुसार हे घ्या। इथे ही प्लास्टिकची पिशवी मी वापरणार आहे, यावर आपल्याला
थोड्या पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचे आहे। या प्रकारे एकसारखा वडा थापून घ्या। पीठ बघा, खूप घट्ट कोरडं नाही पण खूप सैल देखील नाही, व्यवस्थित आहे। पीठ खूप घट्ट वाटलं तर पाण्याचा हात लावा आणि सैल वाटलं तर थोडं तांदळाचं पीठ त्यामध्ये मिक्स करा। किंचित जाडसर असे हे वडे आपल्याला थापायचे आहे। हे बघा, या प्रकारे वडे तळण्यासाठी ते तेल गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला हा वडा घालायचा आहे। कागदाचा व्यवस्थित सोडवून घ्या आणि घाला आणि मध्यम गॅसवर हा वडा छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचा आहे। हे बघा, हा वडा जसा तळला जातो आहे तसा तो हळूहळू वरती येतोय। ह्याची बाजू अशी फिरवत राहा। बघा, वडा किती मस्त फुगला आहे। आता याची साइड टर्न करून घेऊ। मंद गॅसवर आता अगदी खरपूस आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे। वडा थोडा वरती आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली तरी चालेल। मंद गॅसवर तळा म्हणजे छान खमंग होतील। तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये वडे बनवायचे असतील आणि कढई मोठी असेल, तेल जास्त असेल तर तुम्ही एका वेळी 2-2, 3-3 वडे देखील तळू शकता। वडा अगदी खमंग तळून झाला। आता आपण तो काढून घेऊया। थोडंसं तेल निथळवून घेऊ आणि वडा काढून घेऊ। उरलेले सर्व वडे मी याच प्रकारे तळून घेते आहे। वडा टाकताना गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा आणि हा वडा तळून थोडा वरती आल्यानंतर आपल्याला फ्लेम मध्यम ते मंद करायची आहे, तेव्हाच वडे छान खरपूस होतील। अतिशय चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत असे लाल भोपळ्याचे वडे तयार। तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर। हे बघा, वरती छान कुरकुरीत आहे आणि आतमध्ये मी तुम्हाला हा वडा फोडून दाखवते। हे बघा, छान पोकळ आणि हलके असे हे वडे आहे। आतमध्ये अगदी लुसलुशीत आहे। भोपळ्याचे हे वडे तुम्ही गरमागरमच ताज्या दह्याबरोबर, टोमॅटो सॉस बरोबर, हिरव्या चटणी बरोबर खा, अप्रतिम लागतात। अगदी काही नसेल तर असे जरी खाल्ले तरी खूप छान लागतात। या प्रकारे तांबड्या भोपळ्याचे किंवा लाल भोपळ्याचे वडे तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात आषाढ महिना विशेष पारंपरिक पद्धतीचे अतिशय चविष्ट, खूप मऊ आणि लुसलुशीत असे गुळाचे गुलगुले किंवा गोड भजी किंवा बोंडांची रेसिपी। गुलगुले हे भारतात सर्वत्रच बनवले जातात आणि खूप आवडीने खाल्ले जातात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी घेऊया। यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहे। आता आपण ह्या पाण्यामध्ये हा गूळ वितळवून घेऊ। गुळाचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही, फक्त हा गूळ नीट वितळला पाहिजे। या प्रकारे ढवळत राहा। आषाढ महिन्यातील ही पारंपरिक रेसिपी आहे। गुलगुले हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये बनवले जातात। अगदी यूपी, बिहार, पंजाब आणि दक्षिण भारतात देखील आवडीने हे गुलगुले बनवले जातात। पण प्रत्येकाची गुलगुले बनवण्याची पद्धत ही थोड्याफार प्रमाणाने वेगळी वेगळी आहे। हे बघा, हे पाण्याला उकळी आली आणि गूळ देखील पूर्णपणे विरघळला आहे। आता आपण गॅस बंद करूया। त्यानंतर हे गुळाचं पाणी थोडंसं आपल्याला कोमट व्हायची। आता ह्या गुळाच्या पाण्यामध्ये 1 टीस्पून तूप देखील घालणार आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे। यामध्ये 1 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घेऊया। थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं की गुलगुले छान अगदी पोकळ असे होतात। चिमूटभर मीठ, गुलगुले जरी गोड असले तरी थोडंसं मीठ घातलं की याची चव अजून वाढते।
1 टेबलस्पून पांढरे तीळ घालणार आहे। तीळ घालणे हे ऑप्शनल आहे, थोडे घातले तर गुलगुले छान चविष्ट लागतात, खमंग लागतात। चिमूटभर वेलची पूड, हे मिक्स करूया। आता हे तूप आणि गुळाचं पाणी आपण या प्रकारे गाळून घालूया। नीट मिक्स करू। आपल्याला भजीच्या पिठाप्रमाणे सरसरीत हे पीठ भिजवायचं आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, पण गुलगुले हे थोडे गोडच छान वाटतात। हे बघा, हे मिक्स करून झालं, पण हे पीठ थोडंसं घट्ट वाटतंय आहे, त्यामुळे साधं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकून आपण हे थोडं अजून सैल करून घेऊ। हे बघा, हे नीट मिक्स झालं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही बघू शकता। ह्याच प्रकारची आपल्याला हवी आहे। मस्त सरसरीत हे झालं। गुलगुले तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला गुलगुले घालायच्या आधी हे गुलगुल्यांचं मिश्रण अगदी छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही हे जेवढं जास्त छान फेटाल तेवढे गुलगुले आतमध्ये अगदी पोकळ आणि हलके होतील। आपल्याला यामध्ये सोडा वगैरे काही घालायचं नाही, चांगलं फक्त हे बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता पाण्याने हात ओला करून आपल्याला थोडं थोडं करून हे बॅटर या प्रकारे गोल गोल घालायचं आहे। गुलगुले घालताना गॅसची फ्लेम ही मंद असावी। आता मध्यम ते मंद गॅसवर आपण हे गुलगुले छान अगदी तांबूस रंगाचे होईपर्यंत तळून घेऊ। प्रत्येक वेळी तेलामध्ये गुलगुले घालायच्या आधी गुलगुल्यांचं जे मिश्रण आहे ते चांगलं फेटून घ्या। बघा, थोडे तळून झाले की हे गुलगुले किती छान फुलतात आणि ह्या प्रकारे तेलाच्या वरती यायला लागतात। ह्याची बाजू पलटत राहा, म्हणजे सर्व बाजूंनी हे एकसारखे तळले जातील। गॅसची फ्लेम मध्यम ठेवा। आमच्याकडे याला गुलगुले किंवा बोंड किंवा गोड भजी म्हणतात। तुम्ही याला काय म्हणतात ते देखील मला कळवा, आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते देखील कळवा। हे बघा, छान हलक्या तांबूस रंगावर हे गुलगुले तळून झाले। आता आपण हे काढून घेऊया। आता पुढच्या वेळी गुलगुले घालताना पुन्हा एक वेळा हे बॅटर असं फेटून घेऊ। पाण्याने हात ओला करून घेऊया आणि गुलगुले घालू। तुम्ही बघू शकता हे गुलगुले मस्त हलक्या तांबूस रंगावर तळून झाले आहे। आता आपण हे देखील काढून घेऊया। अतिशय चविष्ट, मऊ आणि लुसलुशीत असे गुलगुले तयार आहे। हे बघा, हा गुलगुला मी तुम्हाला फोडून दाखवते। बघा, आतमध्ये अगदी पोकळ आणि लुसलुशीत असे हे गुलगुले आहे। या प्रकारे गुलगुले तुम्ही नक्की करून बघा। आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी पद्धतीचा काहीसा विस्मृतीमध्ये गेलेला एक अतिशय पौष्टिक असा पदार्थ, तो म्हणजे बाजरीचा घाटा किंवा बाजरीची पेज, किंवा बरेच जण त्याला बाजरीची हव देखील म्हणतात। आणि आजकालच्या मुलांसाठी बाजरीचं सूप। हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा बाजरीचा घाटा खाणं अतिशय लाभदायक ठरतं।
शिवाय जे डाएट करणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी देखील हे अतिशय हेल्दी असं ऑप्शन आहे। त्यात जर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जूनच हा बाजरीचा घाटा खा। सकाळच्या सकाळी नाश्त्याला जर एक वाटी गरमागरम बाजरीचा घाटा खाल्लात तर नाक आणि घसा मस्त शेकला जातो आणि खूप मोकळं असं वाटतं। चला तर मग बघूयात आता याची कृती। बाजरीचा घाटा किंवा सूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 टेबलस्पून बाजरीचं पीठ। जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ आपल्याला घ्यायचं आहे। सर्वप्रथम छोट्या कढईमध्ये आपल्याला हे बाजरीचं पीठ घालायचं आहे। अगदी मंद गॅसवर थोडं तांबूस रंगाचं होईपर्यंत हे पीठ आपल्याला कोरडंच भाजायचं आहे। तूप वगैरे काही घालायचं नाही, कोरडंच पीठ भाजून घेऊया म्हणजे छान खमंग अशी चव येते। ही माझ्या आजीची रेसिपी आहे। पूर्वीच्या काळामध्ये बाळंतिणींना सकाळी हे सूप किंवा हे बाजरीची पेज हव देण्याची प्रथा होती। बाजरीचं हे पीठ हलक्या तांबूस रंगावर छान खरपूस भाजून झालं, खमंग अरोमा याचा येत आहे। आता आपण हे काढून घेऊया, खूप जळायला देखील नको, अगदी हलका तांबूस रंग आला की हे पीठ आपल्याला काढायचं आहे। या पसरट भांड्यामध्ये आपल्याला हे भाजलेलं बाजरीचं पीठ थंड करून घ्यायचं आहे, गार होऊन द्यायचं आहे। तुम्हाला जर रोज हे सूप बनवून खायचं असेल तर तुम्ही ह्या प्रकारे थोडं पीठ भाजून देखील ठेवू शकता, म्हणजे आयत्या वेळी चटकन आपल्याला सूप करता येतं। हे पीठ आता गार झालं आहे, रूम टेम्परेचरला आलं आहे। आता यामध्ये 1 वाटी पाणी घालूया, थोडं थोडं करून पाणी घाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या, मिसळवून घ्या, गाठी राहायला नको। हे बघा या प्रकारे यामध्ये आता एकही गाठ नाही, व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। कढईमध्ये 1 टीस्पून साजूक तूप गरम करायला ठेवणार आहे। हे तूप गरम झालं की तुपामध्ये अर्धा टीस्पून जिरे घालणार आहे। या ठिकाणी मी अख्खं जिरं घालणार आहे, याची टेस्ट खूप मस्त येते, दाताखाली मध्ये मध्ये पिताना याची टेस्ट छान येते। पण तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जिरा पूड देखील घालू शकता। 1 मोठी चिमूटभर काळ्या मिऱ्याची पावडर। आता यामध्ये 3 वाट्या पाणी घालणार आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि या पाण्याला आता आपण थोडी उकळी काढून घेऊया। लहान मुलांना देखील तुम्ही ही पेज किंवा सूप देऊ शकता, त्यांच्या हाडांच्या बळकटीसाठी हे अतिशय लाभदायक आहे, कारण कॅल्शियमचा रिच सोर्स आहे। फक्त लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर अख्खा जिरं न घालता तुम्ही यामध्ये जिऱ्याची पूड घाला आणि मिरपूड स्किप करा, कारण तिखट असल्यामुळे मुलं खात नाहीत। आणि तुम्ही गोड देखील ही पेज बनवू शकतात, मिठाचं प्रमाण कमी करून यामध्ये तुम्ही गूळ घाला, छान गोड पेज होते। हे बघा ह्याला उकळी आली आहे। आता आपण हे बाजरीचं जे मिश्रण आहे हे यामध्ये घालूया, ढवळत राहा म्हणजे गाठी गुठळ्या होणार नाही। हे बघा आता याला छान उकळी काढून घेऊ, तोपर्यंत हे ढवळत राहा म्हणजे खाली तळाला लागणार नाही। सध्या तरी ह्याची कन्सिस्टन्सी ठीक वाटते आहे, पण जर हे उकळल्यानंतर दाट वाटलं किंवा घट्ट वाटलं तर तुम्ही यामध्ये गरम पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी हवी तशी करू शकता। हे बघा ह्याला मस्त उकळी आली आणि कन्सिस्टन्सी देखील ठीक आहे, व्यवस्थित शिजलं आहे। आता आपण गॅस बंद करूया। गरमागरम आणि चटकदार असा बाजरीचा घाटा, बाजरीचं सूप किंवा बाजरीची पेज तयार। ह्यावर साजूक तूप घालून सर्व करा। मी वरती थोडी मिरेपूड देखील घातली आहे, खूप मस्त चव ह्याची येते। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।